हे सुरमई मंगल कार्यालयाच्या समोरील दृश्य आहे, ज्या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जयंतीचे फ्लेक्स लावण्यात आलेले आहे। हे डिक्सळ चौकामधील दृश्य असून या ठिकाणी महाराष्ट्र राज्य महासचिव बालाजी गायकवाड यांचे फ्लॅक्स घेऊन कार्यकर्ते उत्साहात घोषणाबाजी करत आहेत। राष्ट्रीय अध्यक्ष आल्यानंतर या रॅलीस सुरुवात झाली। ही रॅली डिक्सळ गाव ते सुरमई मंगल कार्यालयाच्या 1 किलोमीटर अंतरापर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी चलत ही रॅली पूर्ण केली असून महिला पुरुष सर्व कार्यकर्ते उत्साहाने यामध्ये सहभागी होऊन आनंदाच्या वातावरणामध्ये चालत 1 किलोमीटर अंतर पूर्ण करून हा गचागच भरलेला हॉल असून या ठिकाणी सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांचे पुष्पमाला अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। त्या प्रसंगीचे हे क्षणचित्रण असून लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर ठेवत आहोत। सर्वच कार्यकर्त्यांचा सन्मान आणि शेवटच्या तळागाळापर्यंतच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सन्माननीय विष्णुभाऊ कसबे यांनी बालाजी गायकवाड यांना बोलावून एक उत्तम असं उदाहरण दिलं की त्या शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत त्यांचं लक्ष असून बालाजी गायकवाड यांना त्यांनी दीप प्रज्वलन करण्यासाठी पाचारण करण्यात आले। त्या प्रसंगी सर्व दूरून आलेल्या कार्यकर्त्यांचे गावखेड्यापासून तालुक्यापासून राज्यापासून सर्व महिला पुरुष कार्यकर्ते ते राज्य लेवलपर्यंत महाराष्ट्रातून आलेल्या सर्व दूर आलेल्या कार्यकर्त्यांचे यथोचित सन्मान त्या प्रसंगी करण्यात आले। कळंब तालुक्यातील डिक्सळ गावामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लहुदी शक्तिसेना महाराष्ट्र राज्य सचिव बालाजी गायकवाड आणि श्री लक्ष्मी सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सरोनिताई राऊत यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष सामाजिक उपक्रम प्रामुख्याने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विविध सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणारे ज्येष्ठ सामाजिक सेवक, युवा सामाजिक सेवक आणि सतत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून वंचित उपेक्षित घटकांना न्याय देण्याचे कार्य करणाऱ्या महिला व पुरुष समाजसेवक यांना लहुजी रत्न पुरस्कार असे सन्मानित करण्यात आले। त्या प्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांनीही जनतेशी संवाद साधून आजपर्यंत दिलेल्या आरक्षण विभाजनाच्या अवकळ वर्गीकरण विषयावर जनसंवाद साधण्यात आला। सत्कारमूर्ती विशेष अमितजी गोरके साहेब, आमदार विधान परिषद यांचा विशेष सत्कार। प्रस्तावनपर भाषणामध्ये त्यावेळी ज्येष्ठ वक्ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला जळतं घर म्हणलं होतं, त्याची अनुभूती आम्हाला झाली असून आरक्षण वर्गीकरणाला त्यांनी विरोध केला असून आम्ही त्या ज्येष्ठ सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांचा चप्पल दाखवून निषेध करत आहोत। विविध क्षेत्रातील अशा 13 मान्यवरांना या ठिकाणी त्यांच्या सामाजिक कार्याचा त्यांनी ठसा उमटलेला आहे। असे व्यक्तींचाही या ठिकाणी यथोचित सत्कार करून त्यांना लहुजी रत्न पुरस्कार ही ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले।
समाज बांधवांना नेमका मूळ आपला प्रश्न काय आहे आणि तो कशा पद्धतीने सोडवला पाहिजे याचं महत्त्वाचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलात. आपले खूप खूप आभार. या ठिकाणी महत्त्वाचा कार्यक्रम असा आहे, अण्णाभाऊंच्या जयंतीचं औचित्य साधून विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या हातून खूप अशा काही घटना घडलेल्या ज्याच्यापासून समाजाचं हित झालं, परंतु तरीही ते दुर्लक्षित राहिले. अशा व्यक्तींना, युवकांना आणि महिलांना लहुजींच्या नावाने लहुजीरत्न पुरस्काराचं या ठिकाणी वितरण ठेवलेलं आहे. भाऊ 22 लोकांनी, वेगवेगळ्या जाती धर्मातील 22 व्यक्तींनी त्याचं नामनिर्देश पत्र आणि त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल आमच्याकडे आणून दिला. आम्ही तो अहवाल या निवड समितीमध्ये एक 4 ॲडव्होकेट साहेब होते आणि ज्येष्ठ काही नेते होते, त्यांच्यासमोर तो अहवाल आम्ही दिला. त्यांना सांगितलं की याच्यामधून निवडक लोक काढा. आकडा काय सांगितलं होता की 5 काढा, 10 काढा, 20 काढा, असं काही नाही. निवडक लोक काढा, चांगला व्यक्ती टाळला नाही पाहिजे अशी व्यक्ती काढा, त्यांना आपण पुरस्कार लहुजींच्या नावाने देऊ. त्यांनी आमच्याकडं 13 नावं काढून दिली की 13 नावं योग्य आहेत, त्यांना लहुजीरत्न पुरस्कार दिला पाहिजे. मग मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन की लहुजी बाबांना मातंग समाजातच नाही तर लहुजी बाबा जरी मातंग समाजाचे असले तर त्यांनी महात्मा फुले असतील, वासुदेव बळवंत फडके असतील, लोकमान्य टिळक असतील, यासह चाफेकर बंधू असतील, हजारो क्रांतिकारक त्यांनी सर्व जाती धर्मातले घडवलेले आहेत. त्यांनी देशासाठी काम केलेलं आहे. म्हणून आम्हाला असं वाटलं की लहुजीरत्न फक्त मातंग समाजापुरता मर्यादित न राहता तो लहुजीरत्न पुरस्कार हा सर्व जाती धर्मासाठी खुला असला पाहिजे. म्हणून आम्ही 13 वेगवेगळ्या जाती धर्मातली माणसं या ठिकाणी निवडलेली आहेत. म्हणून आता बाकीचे जे मान्यवर बोलणार आहेत त्याच्या अगोदर लहुजीरत्न पुरस्काराचं आपण या ठिकाणी वितरण करणार आहोत. कारण या भागामध्ये ज्यांनी गेली 2 दशकापासून खूप मोठं काम उभं केलेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून आज कित्येक आंदोलनं झालेली आहेत, ज्यांनी आदिवासी डॅशिंग लीडर, ज्यांच्या नावामध्ये दहशत आहे, ताकद आहे, प्रशासन सुद्धा त्यांच्यासमोर झुकतं आणि त्या समाजासाठी सदैव तत्पर असतात, अशा आमच्या आदरणीय बहीणबाई सौ मायाताई आप्पासाहेब कांबळे यांना मी नम्रतेची विनंती करतो की आपण लहुजीरत्न पुरस्कार या ठिकाणी स्वीकारा. ताई थोडं मागे सर. समोर बघायचे सगळे. महिला संघटनामुळे महिलांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्या एकत्र येण्याला त्या समजून घेतात, त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. ग्रामीण भागामध्ये ज्यांनी गेली 10 वर्षापासून समाज क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी केलेली आहे, श्रावण महात्मा कसबे यांना विनंती करतो की आपण सुद्धा स्टेजवरती येऊन लहुजीरत्न पुरस्कार स्वीकारावा. शिवाजी रोकडा तुंगे यांनाही विनंती आहे की आपण सुद्धा APJ अब्दुल कलाम राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांना पुरस्कार देखील या ठिकाणी मिळालेला आहे, असे शिवाजी रोकडा तुंगे यांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी स्टेजवरती यावं आणि आपला पुरस्कार स्वीकारावा. त्या सध्या आजारी असल्यामुळे दवाखान्यात ऍडमिट आहेत पुणे येथे, परंतु त्यांचे वडील तेरगावचे सरपंच, मातंग समाजाचे ज्यांनी चळवळ त्या सर्कलमध्ये खूप मोठी उभा केलेली आहे, असे आदरणीय पांडुरंगजी पगाडे साहेब, तसेच जोशीलाताईंच्या मातोश्री
दोघांना विनम्रतेची विनंती करतो की आपण स्टेजवरती येऊ आणि आईचा पुरस्कार आपण स्वीकारावा. त्यांनी स्वतःच्या लेखणीतनं मांडण्याचा प्रामाणिक आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी कळंब तालुक्यामध्ये अण्णाभाऊ साठेंची जयंती स्वतःच्या स्वखर्चातनं त्यांनी केलेला आहे. स्वतः बौद्धाचार्य आहेत. बाबासाहेबांचे विचार, अण्णाभाऊंचे विचार आणि लहुजींचे विचार हे एकच असून ते समतेचे विचार आहेत असं ज्यांचं मत आहे. ते सर्व मातंग समाज असेल, आमचे बौद्ध समाज असेल, दलित समाज असेल, यामध्ये ते प्रचार करत फिरतात आणि मोठ्या अभिमानाने जय लहुजी असं म्हणून लहुजींचा इतिहास त्या ठिकाणी सांगतात. असे आमचे येरमाळाचे कुंदनजी, रामदास कांबळे पत्रकार तथा बौद्धाचार्य यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवरती येऊन आपला पुरस्कार व्हिडिओ चालू आहे. कांबळे सर समोर बघायचंय. लहुजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये ज्यांनी वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून दवाखान्यात असेल, आजारी असेल, लहुजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते त्यांची जी समिती आहे त्या माध्यमातून ते महिन्याला 500 रुपये, 1000 रुपये लहुजी शक्ती सेना ही धाराशिव जिल्ह्यामध्ये नवीनच सुरू झाली आणि त्या चळवळीला नवीन कार्यकर्ते वर्षांपासून ज्यांनी पत्रकारिता चालवलेली आहे असे देशभक्त या पुरवणीचं वर्धापन दिन आज आहे आणि तो आदरणीय अमित गोडके साहेब, आदरणीय विष्णू गोडके साहेब, आदरणीय सुरजितताई राऊत, आदरणीय सचिन भाऊ, आदरणीय कैलास दादा, आदरणीय अमोल भाऊ या सर्वांना विनंती आहे अभिवादन करते व आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मी वंदन करते. आपले आद्य क्रांतिगुरु ज्यांनी स्वातंत्र्य सेनानी व विचारक तयार केले असे आपले लहुजी वस्ताद साळवे यांना देखील मी वंदन करते व या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आदरणीय माननीय आमदार अमितजी गोरखे तसेच आदरणीय व्यासपीठ इथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनी वडीलधाऱ्या मंडळी यांना सर्वांना माझा नमस्कार. आपल्या इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें